नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ही पहा आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. तर शेपूची भाजी बनवण्यासाठी काय काय कशी बनवली आहे ते आपण पाहूयात. तर प्रथम आपण एका वाटीमध्ये हा बघा छोटा चमचा 2 चमचे डाळ घेऊया आणि ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवूया. पाण्यामध्ये भिजत ठेवून झाल्यावर मग स्वच्छ 2 पाण्याने धुवा. ही पहा मी शेपूची भाजी आणलेली आहे मार्केटमधून आणि ही किती छान आहे बघा. स्वच्छ एकदम भाजी मला मिळालेली आहे. ही गार आणि कवळी भाजी आहे. तर या पद्धतीने भाजी आणतानाच मार्केटमधून व्यवस्थित आपण ती जोडी निवडून आणायची. आता आपण काय करूया, हिची जी मागचे बुडका म्हणतात त्याला, तो कट करून घेऊया. म्हणजे जी पुढे भाजी आहे ना ती खूप छान आहे, त्यामुळे मला निवडायची साफ करायची जास्त काही गरज नाही पडली. ही बघा आतून पण स्वच्छ आहे ही भाजी, कुठेही सडलेली वगैरे नाही. त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये अशी भाजी जर भेटली ना तर खरंच आपल्या कामाचा वेळ खूप वाचतो आणि पटकन भाजी पण तयार होते. आता ह्या बुडक्यामध्ये जे छोटे छोटे भाजी आहे कवळी, ती आपण साफ करून घेऊया. या पद्धतीने बघा मी कवळी भाजी काढून घेतलेली आहे आणि किती 5 मिनटं पण नाही लागली ना भाजी साफ करायला, कारण पटकन बुडके कापले, आपण कट करून घेतले आणि मग ही छोटी छोटी भाजी घेतलेली आहे. आता ही भाजी काय करूया, आपण कढईमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ना एक 5 मिनटं भिजत ठेवू. म्हणजे जी माती असते छोटी छोटी भाजीला चिकटलेली, ती या पाण्यामध्ये खाली तळाला बसते. आता ही जी कढईमध्ये पाण्यात आपण 5 मिनटं शेपूची भाजी ठेवलेली ना, ती या पद्धतीने धुवून आहे ना 2-3 पाण्यामध्ये धुवायची आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवायची. तोपर्यंत चाळणीत जोपर्यंत भाजी निथळते तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया. कढईमध्ये चाळण या पद्धतीने ठेवायची, म्हणजे आपली भाजीतलं पाणी जे आहे ते निथळतं कढईमध्ये. आणि इथे बघा मी 5 हिरव्या मिरच्या तिखट, 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी छोटी चमचा 1 जिरे घेतलेले आहेत. आणि जी आपण सुरुवातीला डाळ भिजवलेली ना ती स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेली आहे. आता या चाळणीतला पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि भाजी आता आपली पाणी अजिबात नाही आहे भाजीमध्ये, कट करायला घेऊया आपण. बघा अशी जुडी पकडायची आणि पटापट कट करायला घ्यायची. ही बघा, जर छोटी छोटी असेल ना, ही माझी एकसारख्या लेवलची भाजी आहे, त्यामुळे मला पटकन पकडून ती चिरता आले. जर छोटी भाजी असेल छोटी मोठी तर च्या अंदाजे तुम्ही पकडून ती कट करून घ्या. ही बघा आता भाजी आपली चिरून झालेली आहे. आणि आता काय करूया, गॅसवरती आहे ना तवा ठेवूया गरम करायला. लसूण आणि जिरे चेचून घेऊया. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर तवा आपला गरम झाला असेल तर आपण त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. गॅस फास्ट ठेवायचा सुरुवातीला. आणि हे बघा गरम तेलामध्ये प्रथम आहे ना मिरची मी टाकून घेतलेली आहे, हिरवी मिरची कट केलेली, आणि लसूण जिरे आपण टेचून घेतलेले आहेत ना ते पण या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. आणि त्यातच मी थोडंसं 1/2 चमचा मीठ टाकून कट केलेली ही भाजी आहे ती टाकून घेतलेली आहे. आणि ही बघा भाजी पूर्ण आपली मिक्स झालेली आहे. आता त्यामध्ये ना मुगाची डाळ भिजवलेली ना ती आपण टाकून भाजी आपली शिजवून घ्यायची आहे. अर्धी भाजी तर टाकल्यानंतर आपण हलवतोच, मग या पद्धतीने मुगाची डाळ टाकल्यावरती पण आपण त्यातच थोडे शेंगदाण्याचे जाडे कूट मी 2 चमचे टाकून घेतलेले आहे. आणि ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे. तर भाजीचा रंग पण किती सुंदर आलेला आहे बघा.
अजिबात काळपट भाजी दिसत नाही आहे. तर आता भाजी शिजत आलेली आहे. आता चेक करून बघूया. हे बघा, मुगाच्या डाळीचे 2 तुकडे झाले आहेत, म्हणजे ही आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.